नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांची काही ठराविक पदांकरता जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. सकाळी त्याचा एक थोडक्यात व्हिडिओ बनवला होता, परंतु आता पूर्ण विश्लेषणासहित मी एक ते कमी वेळामध्ये हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि इतर विद्यार्थ्यांना शेअर करायला विसरू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आली. त्याच्यामध्ये क्लर्क आणि शिपाईचे भरपूर पोस्ट होत्या आणि त्याच्याबद्दल ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती दोन बॅच या ठिकाणी लॉन्च केलेले आहेत, एक शिपाई आणि एक क्लर्कची. शिपाईची बॅच 99 रुपयाला आहे आणि क्लर्कची बॅच 499 रुपयाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि अभ्यासाची तयारी करत आहे. त्यांना आर्थिक चणचण भासू नये म्हणे कमीत कमी फी ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. चांगल्या नामवंत आणि तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ह्या रेकॉर्डेड बॅच स्वरूपात या ठिकाणी आपण देत आहोत. रेकॉर्डेड बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो. ही बॅच घेण्यासाठी 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आली, त्यामध्ये सहाय्यक आयुक्त पदाची पोस्ट आहे. बघा, डायरेक्ट तुम्हाला थेट सरळ सेवेनं भरणारं हे पद आहे. याची सुद्धा बॅच आहे 2499 रुपयाला. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात बॅच आहे. तुम्हाला नोट्स पीडीएफ स्वरूपात भेटणार आहेत. भरपूर सरांचा प्रश्नांचा सराव देखील तुम्हाला या ठिकाणी करून घेतला जाणार आहे. ट्रिकच्या माध्यमातून कलमी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, करत आहोत आणि ही बॅच घेतल्यानंतर तुम्हाला तसा अनुभव पाहायला मिळेलच. ही बॅच घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्यामध्ये ही बॅच सध्या लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध असणार आहे. आणि जर काही अडचण आली तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून त्याची अधिक माहिती घेऊ शकता. जी काही अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभागाची जाहिरात आलेली आहे ती बघा एकूण 16 पदांसाठी आहे. सहाय्यक शासकीय दस्तऐवज परीक्षक म्हणून हे पद आहे. हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे. या पदासाठी S15 ची वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300 रुपयाचा पगार हा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही जी काही जाहिरात आहे, हा जो काही फॉर्म भरायचा आहे, ही सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झाली आणि फॉर्म सुद्धा ऑनलाईनच या ठिकाणी भरायचे आहेत. ऑफलाईन कुठली प्रोसेस नाही. तुमची परीक्षा देखील या ठिकाणी ऑनलाईन होणार आहे. ही जी काही वेबसाईट आहे ऑनलाईन साठी ही mahacid.government.in या संकेतस्थळावरती तुम्हाला सर्व उपलब्ध असणार आहे. फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे ती फॉर्म भरण्याची तारीख ही 10 फेब्रुवारी 2026 पासून चालू होते. म्हणजे 10 फेब्रुवारी पासून ते 11 मार्च पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत. बघा, त्यानंतर जे काही पद आहे ते पद आरक्षणानुसार त्याची ही 16 पदांची विभागणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या 16 पदांची जी काही आरक्षण विभागणी आहे ती तुम्हाला कास्ट वाईज सांगतो. अनुसूचित जातीसाठी एक पद आहे. बजक या कास्टसाठी एक आहे. बजट साठी एक आहे. ओबीसी साठी 5 पद आहेत. एससीबीसी साठी 3, ओबीसी साठी ईडब्ल्यूएस साठी 3 आणि ओपन साठी 2 अशी एकूण 16 पदांची जाहिरात या ठिकाणी पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रांनो, आता याची शैक्षणिक पात्रता जी काय आहे ती शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठातील विज्ञान शाखेतील पदवीधर असावा आणि मुख्य विषय रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांसह प्रथम अथवा द्वितीय श्रेणीतील पदवीधर किंवा जर हे नसेल तर तुमच्याकडे न्याय सहाय्यक विज्ञान शाखेतील पदवीधर बीएससी फॉरेन्सिक सायन्स यामध्ये असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. किंवा महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाने वेळोवेळी विहित केलेला संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर मराठी आणि हिंदीचं ज्ञान आवश्यक असून गुजराती आणि उर्दू या भाषांचे ज्ञान अतिरिक्त पात्रता म्हणून समजले जाईल. बघा, ही झाली शैक्षणिक पात्रता. शारीरिक पात्रता काय आहे? महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय यांचा जो काय अपंगांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे त्यानुसार शारीरिक पात्रता अपंगांना या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आले, म्हणजे अपंग विद्यार्थी या ठिकाणी चालणार नाही. आता वयोमर्यादेची काय आहे ती 25 एप्रिल 2016 यानुसार जो काही शासन निर्णय होता त्यानुसार बघा, खुला प्रवर्गासाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 38, मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमीत कमी 18, जास्तीत जास्त 43 आणि अंशकालीन उमेदवार कमीत कमी 18, जास्तीत जास्त 55 आणि माजी सैनिकांसाठी +3 वर्ष या ठिकाणी तुम्हाला संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सामाजिक आणि समांतर आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. ते काही सगळ्यांना सेम असते, वेगळं काही नसते, त्याच्यामध्ये तुमचा जास्त वेळ घालत नाही. आता परीक्षेचं स्वरूप कसं असेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप अर्थप्राप्त उमेदवारांची 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे. यामध्ये
200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेऊन सदर परीक्षेमध्ये भाग 1 मध्ये 120 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची परीक्षा या ठिकाणी होणार आहे. मग 120 गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची जी काय परीक्षा होईल त्याचा अभ्यासक्रम देखील आपण खाली बघूया. बघा, त्यामध्ये नंतर 80 गुणांची निरीक्षक चाचणी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येईल. सदर निरीक्षण चाचणी करता दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुलनात्मक परीक्षण आकलन करून देणे आवश्यक असणार आहे. आता त्यामध्ये बघा, जे 120 गुणांची तुमची परीक्षा होईल त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे, प्रत्येक प्रश्नास 2 गुण असणार आहेत. म्हणजे बघा, तुम्हाला 60 प्रश्न येतील. त्यामध्ये मराठी इंग्रजी माध्यम राहील परीक्षेचं, मराठी किंवा इंग्रजीमध्ये दोन्ही स्वरूपात तुम्हाला माध्यम असेल, तुम्हाला ज्या ह्यात सोडवायचंय त्या भाषेमध्ये तुम्ही सोडू शकता. आता यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, इंग्रजी, मराठी, संगणक आणि सामान्य या विषयांचा समावेश असणार आहे. किती विषय, कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारतील हे अद्याप त्यांनी स्पष्ट केलेलं नाही, परंतु हा सिलेबस असणार आहे. 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा, परीक्षेसाठीचा कालावधी 120 मिनिटाचा असेल आणि त्यानंतर परीक्षेचं स्वरूप समजण्याकरता सराव चाचणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कशा पद्धतीने तुमची परीक्षा असेल त्याच्याबद्दल त्यांच्या संकेतस्थळावरती एक डेमो या ठिकाणी त्यांना अपलोड करावा लागेल, तो तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर गुणवत्ता प्राप्त उमेदवारांना आरक्षण रिक्त पदानुसार प्रमाणपत्र पडताळणीसाठी तुम्हाला बोलवलं जाईल. त्यानंतर मुलाखत जी काय आहे, मुलाखत 5/6/2014 अन्वये जो काय मुलाखत प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे मुलाखत या ठिकाणी होणार नाही. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारची परीक्षा आणि निरीक्षण यामध्ये तुम्हाला उच्च प्राप्त गुण मिळवणं तुम्हाला या ठिकाणी असेल आणि प्राप्त गुणानुसार प्रवर्गणी हे अंतिम निवड यादी त्या ठिकाणी तयार केली जाईल. बघा, त्यानंतर सर्वसाधारण जे काही अटी आहेत ते तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र असणं आणि इतर काही गोष्टी असतात, तुमचं चारित्र्य वगैरे हे पाहिले जात पोलीस भरतीसारखं. आणि जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरला तर नॉन क्रिमिनल वगैरे ह्या एकदम जे काही कॉमन असतात प्रत्येक जाहिरातीसाठी त्या अटी या ठिकाणी आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जी काही फी आहे ती ओपन साठी 1000 रुपये आणि इतर प्रवर्गासाठी 900 रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. माजी सैनिकांकरता परीक्षा शुल्क तुम्हाला लागू नाही, तुम्हाला फक्त फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. आणि जे काही शुल्क आहे ते ना परतावा आहे, त्यामुळे तुम्ही एकदा भरल्यानंतर तुम्हाला मिळणार नाही. उमेदवारांकरता इतर सर्वसाधारण अटी शर्ती जे काय दिलेले आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता. कारण कसं आहे, मी सांगून तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात राहणार नाही. तुम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी फॉर्म भरत असताना व्यवस्थित अटी आणि शर्ती वाचूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. महत्वाचे टिप्स सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. अशा पद्धतीने जी काही अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभागाची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ती जाहिरात या ठिकाणी आलेली आहे. ती 16 पदांकरता का असना, परंतु आपल्यासाठी जे काही महत्वाचं असतं ती पद एकच जागा असते. मग ती 10,000 जागांची आली तरी एकच पद तुमच्यासाठी असणार आहे. त्याकरता एका जागेसाठी लढा, अभ्यास करा प्रामाणिकपणे आणि तुमच्या कष्टाला यश मिळवा. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.